नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशासाठी घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया याच्या स्वाध्याय 2.4 ला आपण आज सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, पुढील संख्या चढत्या भाजणीत किंवा मांडणीत लिहा. चढत्या भाजणीत किंवा मांडणीत म्हणजे काय? चढत्या क्रमाने लिहायचं आहे. चढता क्रम म्हणजेच काय? असेंडिंग ऑर्डरने यांना लावायचं आहे. काय काय संख्या आहे? 98,230, 98,023, 89,320 आणि 98,032. मग 1000 प्लेसला पहा, पहिले 98, इथे पण 98, इथे 89, इथे 98. 89 वाली लहान असणार आहे म्हणून पहिल्या नंबरवर काय येणार आहे? 89,320. बाकीच्या 3 संख्यांमध्ये 1000 प्लेसला सेम अंक आहेत म्हणून काय? 100 ची प्लेस पाहिजे. इथे किती आहे? 2. इथे किती आहे? 0 आणि इथे किती आहे? 0. 0 वाले लहान येतील, त्याच्यात पण दोघं ठिकाणी सेम आहे. पुढचं घर पहा, टेन्सला पहा, इथे 2 आहे, इथे 3 आहे, म्हणजेच 2 लहान आहे म्हणजे ते काय? 2 नंबरवर आली पाहिजे. 3 वाली 3 नंबरवर आली पाहिजे. आणि जी 98,230 आहे ती सर्वात मोठी आहे म्हणजे ती सगळ्यात शेवटी 4 नंबरवर यायला पाहिजे. कोणत्या पर्यायात दिलेलं बघा, असं कोणता ऑप्शन आहे? पहा बरं, 89,320, त्यानंतर 98,023, त्यानंतर 98,032 आणि 98,230. जर का तुम्ही पाहिलं तर डी ऑप्शन मध्ये संख्या ज्या आहे त्या बरोबर चढत्या मांडणीने म्हणजे असेंडिंग ऑर्डरने लागलेल्या आहेत म्हणून ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न दिला बघा, 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? कशा कशाने भाग द्यायचा आपल्याला? 8 ने, 10 ने आणि 12. 10 ने द्यायचं तर 10 ची टेस्ट काय सांगते? शेवटी काय आले पाहिजे? 0 आला पाहिजे, तेव्हा त्याला डिवाइड करता येईल. आपल्याला तिघांनी भाग जाणारी संख्या शोधायची आहे. बघा, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 975 दिले, याच्या शेवटी 5 आहे. इथं 10 ची टेस्ट काही लागत नाही म्हणजे बी ऑप्शन आपला काही येणार नाही. 8 ची टेस्ट काय सांगते? शेवटचे 3 अंक जे असतील त्यांना काय केलं पाहिजे? 8 ने डिवाइड करता आलं पाहिजे. संख्या 3च अंकी आहे म्हणून याच्यावरनं पण काही व्यवस्थित आपल्याला समजणार नाही. 12 ची टेस्ट काय सांगते? 3 ने डिवाइड करता येत असेल, 4 ने डिवाइड करता येत असेल तर 12 ने डिवाइड करता येते. 3 ची टेस्ट काय म्हणते? अंकांची ऍडिशन करा. ऍडिशनला जर का 3 ने डिवाइड होत असेल तर 3 ने डिवाइड करता येईल. 4 ची टेस्ट काय सांगते? शेवटचे 2 अंक जे असतात त्यांना जर का 4 ने डिवाइड करता येत असेल तर त्या संख्येला 4 ने डिवाइड करता येते. मग पहिल्या ऑप्शनला आपण 12 ची टेस्ट लावून पाहू बघा. तिन्ही अंक बघा बरं, 9 प्लस 9 प्लस 0 म्हणजे किती झाले? 18. 18 ला 3 ने डिवाइड करता येते म्हणजे याला 3 ने डिवाइड करता येईल. 4 ने करता येईल का? शेवटचे 2 अंक काय? 90, याला 4 ने डिवाइड करता येते का? पहा बरं, 4 2 जार 8, उरला 1, त्याच्यावर घेतला 0, परत 4 2 जा 8, उरले 2. भाग जात नाहीये म्हणजे पहिला सुद्धा ऑप्शन काही येणार नाही म्हणजे ए ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये लावून पहा, शेवटी 0 आहे म्हणजे 10 ने करता येते आहे. नंतर ऍडिशन केली अंकांची तर 9, 6 आणि 0 किती झाले? 15. 15 ला पण 3 ने डिवाइड करता येते म्हणजे 3 ने सुद्धा होते बघा. शेवटचे 2 अंक 60 घेतले तर 60 ला 4 ने डिवाइड करता येते का? 4 1 जा 4, उरले 2, त्यावर घेतला 0, 4 5 ला किती झाले? 20. म्हणजेच काय? 15 उत्तर आलं. याला पण 4 ने पण डिवाइड करता येते म्हणजे 12 ने डिवाइड करता येते. आणि 8 ने करता येते का? पहा बरं, 960 ला 8 ने डिवाइड करून पहा. 8 1 जा 8, उरला 1, त्यावर घेतले 6, 8 2 जा किती झाले? 16, रिमाइंडर उरला 0,
हा पुढचा 0 उत्तरामध्ये ठेवून द्या, म्हणजे 120 उत्तर येते, म्हणजे 8 ने सुद्धा याला डिवाइड करता येते आहे. म्हणजेच काय, ऑप्शन सी मध्ये दिलेला पर्याय आपला अचूक पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, एक पदावली दिली बघा आपल्याला, काय आहे, 89 मल्टिप्लाय बाय 15 प्लस 11 मल्टिप्लाय बाय 15 मायनस 500. मग बघा, इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे मल्टिप्लिकेशन आहे, दोघांमध्ये 15 जे आहेत ते कॉमन आहेत बघा. मग आपण काय करू, 15 कॉमन काढू. इकडे काय उरलंय, 89, मध्ये काय आहे प्लस, इकडे काय उरले 11, मल्टिप्लाय मध्ये काय आलंय त्याचा 15, मायनस काय 500. करा बरं याला सॉल्व ब्रॅकेटला. 89 आणि 11 किती झाले, 100 इंटू 15 मायनस 500. परत मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घ्या. 100 इंटू 15 म्हणजे 1500 मायनस 500, काय उत्तर आलं आपलं 1000. म्हणजेच काय, ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर आपला योग्य आन्सर आहे. पुढे पहा, डिव्हिजन करायला सांगितले आपल्याला, काय संख्या दिली, 1,30,429. याला डिवाइड करायचं आहे कितीने, 13 ने. मग 13 वन 13, रिमाइंडर उरला 0, त्यावरती पुढचे घेतले 0, 0 घेतला म्हणजे वरती पण एक 0 करायला लागेल. दुसरा अंक घेऊन घ्या 4, 4 पण येत नाहीये म्हणजे परत एक 0 करायला लागेल. नंतर उतरवून घ्या काय आता 2, 13 3 जार किती होतात 39, 42 मधनं 39 गेले उरले 3, त्याच्यावरती उतरवला 9, परत 13 3 जार किती 39, रिमाइंडर उरलं 0. म्हणजेच काय आन्सर आलं आपलं 10,033. ए ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर बरोबर आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. किती रांगा आहे बघा, 14 किंवा 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. प्रत्येक रांगेत जागा किती आहे 420. तर पार्किंगसाठी किंवा पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत, तर काय करायला लागेल, एकूण जागा जर का आपल्याला काढायच्या असतील तर काय करायला लागेल, 420 ला 14 ने मल्टिप्लाय करायला लागेल. का बरं, 420 जागा एका रांगेत आहेत, अशा किती रांगा आहेत 14, म्हणजे मल्टिप्लिकेशन करा. 14 0 जार 0, 14 2 जार 28, कॅरी आले 2, 14 4 जार 56, 56 आणि 2 किती झाले 58. म्हणजेच काय 5880 जागा पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी आहेत. ऑप्शन बी मध्ये दिलेलं उत्तर करेक्ट उत्तर आहे. सहावा प्रश्न बघा, एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील. काय सांगितलं, 704 डेस्क आहेत, बेंच आहेत, 22 वर्गात कसे ठेवायचे आहे, ते समान ठेवायचे आहे, त्यांची संख्या सारखी पाहिजे, म्हणून त्याला डिवाइड करा 22 ने. मग 22 3 जार किती आले 66. मग पॉवर 70 मधनं 66 गेले उरले 4, त्याच्यावरती घेतला परत 4, 22 2 जार किती झाले 44, 44 मधनं 44 गेले उरले 0. म्हणजेच काय, प्रत्येक वर्गात जर का आपण 32 डेस्क जर का ठेवले तर सर्व वर्गांमध्ये समान डेस्क ठेवले जातील. ए ऑप्शन मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. सातवा प्रश्न आहे बघा, एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. कोणती एक संख्या पकडा बघा. समजा आपण एक संख्या पकडली 453. काय सांगितलं, या संख्येच्या अंकांची बेरीज करा. म्हणजे 4 + 5 + 3 किती झाले 4 आणि 5 9, 9 आणि 3 12. काय सांगितलं, आता ही ओरिजिनल संख्या आहे, याच्यामधून या अंकांची बेरीज काय करायची आहे, वजा करायची. करा बरं वजा, याच्यातनं 12, 3 मधनं 2 गेला 1, 5 मधनं 1 गेला 4, इथे 4 जशीच्या तशी.
तर हे जे उत्तर आलं याला नेहमी कशाने डिवाइड करता येईल? मग पहा बरं, कोणतं अंकांची बेरीज करा बरं. इथे काय झालं? 4+4+1 म्हणजे काय? 8 आणि 1 किती झाले? 9. 9 आहे म्हणजे कशाने डिवाइड करता येईल याला? 9 ने डिवाइड करता येईल. करून पहा बरं. 441 ला 9 ने डिवाइड करा. 9 4 जार 36. उरले किती? 8. त्यावरती घेतला 1. 9 9 जार किती होतील? 81. म्हणजेच काय, आपण कोणतीही संख्या घेतली त्या संख्येतून तिच्या अंकांची बेरीज जर का वजा केली तर त्या संख्येला नेहमी 9 ने भाग देता येतो. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर आपला करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय 2.4 जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.